व्हिडिओ ऑन करून घ्या. फक्त आपण रेकीला एकदा कॉल करून घेऊया. थोडं व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवले तर कारण मेडिटेशनच्या मध्ये पण आज आपल्याला रेकी समोरच सरेंडर व्हायचं. ओके, चला. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती प्रवाहित हो, मार्गदर्शन कर, उपचार कर, सुरक्षा कर, सशक्तीकरण कर. प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके, चला. ओके, चला. मांडीवर हात ठेवून बसा, तळवे आकाशाकडे. मॉर्निंग सर्वांना. आजच्या आपल्या मेडिटेशन सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा ध्यानाचा विषय आहे सरेंडर, म्हणजेच समर्पण, आत्मसमर्पण. रेकीच्या मार्गावर आपण शिकतो की आपण केवळ एक चॅनल आहे, म्हणजे माध्यम आहे. पण कितीदा आपण खरोखर तसे वागतो? कितीदा आपण आपल्या इच्छा, अपेक्षा, नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांना बाजूला सारून फक्त प्रवाहित होऊ देतो? आपण आज याच सरावावर काम करणार आहोत. हे ध्यान तुम्हाला त्या सर्व संकोच, भीती आणि अहंकारापासून मुक्त करण्यास मदत करेल, जे तुम्हाला पूर्णपणे रेकी ऊर्जेसाठी होऊ देत नाही, किंवा जे रेकी साधक नसतीलही तरीही त्या परमेश्वराशी कनेक्ट होण्यात आपल्याला समस्या निर्माण होतात. तर हा एक सराव आहे. जीवनाकडे, ऊर्जेकडे, विश्वाकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग. तर आता आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद, दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाच्या दिशेने रिसिव्हिंग मोड मध्ये, जेणेकरून तुम्ही ही ऊर्जा ग्रहण करू शकाल. आता आपलं लक्ष आपल्या आत केंद्रित करूया. बाह्य जगापासून दूर जाऊन आपल्या अंतरंगाकडे वळायचं आहे. जिथे आपला फोकस जातो तिथेच आपली सर्व एनर्जी जाते. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घ्या, सोडा, एकदम नैसर्गिक पद्धतीने. त्यात कुठलाही बदल करायचा नाही.
फक्त निरीक्षण करा, तो कसा नैसर्गिकरित्या आत येतो आणि जातो. श्वास घेताना कल्पना करा की तुम्ही शुद्ध, प्रकाशमय अशा एनर्जीचा श्वास घेत आहात आणि श्वास सोडत असताना तुमच्या अंगातील सर्व ताण, सर्व चिंता, सर्व अडचणी बाहेर सोडत आहे. प्रत्येक श्वासासह तुम्ही अधिक शांत आणि अधिक स्थिर होत आहात. आता आपण आपल्या शरीराच्या भागांचे निरीक्षण करू. तुमच्या पायाच्या बोटांपासून सुरुवात करायची आहे. तुमचं सगळं लक्ष दोन्ही पायांच्या बोटांकडे आणा. तिथे कुठलाही ताण आहे का चेक करा. असल्यास फक्त त्याला ओळखा. आणि नंतर तो विसर्जित होऊ द्या. तुमच्या पायाच्या तळव्यांकडे लक्ष द्या. तिथे कुठली संवेदना जाणवते आहे. काही त्रास असेल तर जड संवेदना जाणवतील. अथवा ते खूप रिलॅक्सिंग संवेदना जाणवतील. पायाच्या दोन्ही पोटऱ्यांकडे फोकस आणा. बघा, तुमचा फोकस जसा खालून वरती येतो आहे, तुमची संपूर्ण एनर्जी सुद्धा खालून वरती जात आहे. सर्व फोकस दोन्ही पोटऱ्या, दोन्ही पाय, सर्व फोकस दोन्ही गुडघ्यांमध्ये आणा. दोन्ही मांड्या, सर्व स्नायू आरामात आहेत का? खालून वरपर्यंत एक संगती सगळ्या संवेदना फील करायच्या आहेत पूर्ण शरीराच्या. जर काही स्नायूंमध्ये ताण असेल तर त्याला आत सोडून द्यायचं आहे. हे शरीर तुमचे साधन आहे, तुमची ऊर्जा प्रसारित करण्याचे माध्यम. त्याला आराम देणे महत्त्वाचे आहे. आता सर्व एनर्जी, फोकस आपल्या ओटीपोटामध्ये आणा. रूट चक्र, स्वादिष्ठान चक्र, संपूर्ण पोटाचा भाग,
बघा, पोटामध्ये काही फिलिंग्स आहेत का? कशा संवेदना जाणवतात? जड की हलक्या? संपूर्ण पाठीकडे फोकस आणा. तुमचा संपूर्ण छातीचा भाग, हृदयाचा भाग, हा हृदयाचा भाग तुमच्या भावनांचा केंद्रबिंदू. तिथे काय चालले आहे? कोणतीही भावना असो, तिला फक्त नोटीस करायचं आहे. दोन्ही खांदे, हात, तळहात, तुमची मान, संपूर्ण चेहरा, तुमचं हनुवटी, नाक, डोळे, कपाळ आणि शेवटी तुमचे डोके. संपूर्ण शरीर आता तुमच्या लक्षामध्ये आहे. संपूर्ण बॉडी पॉइंट्स तुम्ही नोटीस केलेले आहे. पायाच्या बोटांपासून डोक्याच्या शेंडापर्यंत एक संगती तुम्हाला सर्व संवेदना जाणवत आहेत. तुमचं संपूर्ण शरीर व्हायब्रेट करत आहे. आता तुमचं संपूर्ण शरीर शांत आहे आणि एनर्जीसाठी खुले आहे. ह्या नवीन ऊर्जेसाठी, रेकी ऊर्जेसाठी खुले आहे. आता आपण सरेंडर म्हणजेच समर्पण, आत्मसमर्पण या शब्दाचा अर्थ शोधू. सामान्यतः समर्पण म्हणजे पराभव, हार, दुर्बलता अशी कल्पना केली जाते. पण आज आपण जे करणार आहोत ते अगदी त्याच्या उलट आहे. रेकीमध्ये समर्पण म्हणजे शक्तिशाली होणे. आपण जे नियंत्रित करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही, ते सोडून देण्याची शहाणपणाची क्रिया म्हणजेच सरेंडर, समर्पण. ही एक जाणीवपूर्वक निवड आहे. एखाद्या नदीचा विचार करा. तुम्ही नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असाल आणि पोहत राहिलात तर काय होईल? तुम्ही थकाल, निराश व्हाल आणि शेवटी बाधित होऊन जाल. पण जर तुम्ही त्या प्रवाहाला वाहू दिलं तर नदी तुम्हाला पुढे नेईल. ती तुमच्यासाठी काम करेल.
रेकी ऊर्जा ही तीच नदी आहे. आज आपण त्या प्रवाहात वाहू देण्याचा सराव करणार आहोत. कारण रेकीचे वैशिष्ट्य आहे ती स्वतः ठरवते तुमच्या हातातून किती ऊर्जा समोरच्या पर्यंत द्यायची, समोरच्याला त्याची किती गरज आहे. आणि जे रेकीचे साधक नसतीलही, ज्या दिवशी तुम्ही सरेंडर करतात परमेश्वरासमोर, त्या क्रिएटर समोर, तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडायला लागतात. आता आपण पहिले पाऊल उचलू, ते म्हणजे नियंत्रण सोडणे. तुमच्या मनात येणाऱ्या त्या सर्व गोष्टींचा विचार करा ज्यावर तुम्हाला नियंत्रण मिळवायचे आहे. आजचे काम, नातेसंबंध, आरोग्य, भविष्य, सर्व गोष्टींचा विचार करा ज्यावर तुम्हाला कंट्रोल ठेवायचा आहे, जीवनामध्ये नियंत्रण ठेवायचे आहे. आता कल्पना करा की तुम्ही तुमच्या हातात दोरा धरला आहे. हा दोरा त्या सर्व गोष्टींशी जोडलेला आहे ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू इच्छितात. बघा, तुम्ही हा दोरा ओढत आहात की त्यामुळे सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल. हा दोरा त्या सर्व गोष्टींशी जोडलेला आहे ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू इच्छितात. तो दोरा तुम्ही ओढत आहात. तुम्हाला वाटत आहे की सर्व माझ्या इच्छेनुसार होईल, सर्व गोष्टीचा कंट्रोल माझ्या हातात आहे, ह्या दोऱ्याच्या हातात आहे. आणि बघा, आता हा दोरा ओढणे खूप वेदनादायक झाले आहे, खूप पेनफुल आहे. बघा, हा दोरा तुमच्या हाताला पूर्ण घासतोय, तुमचा हात जखमी करतो आहे. तुम्हाला एकदम थकल्यासारखे वाटत आहे. आता एक क्षण घ्या आणि एक दीर्घ श्वास घेऊन हा दोरा सोडून द्या. जस्ट रिलीज, जस्ट रिलीज. सोडून द्या हा दोरा. फक्त सोडून द्या. बघा, आता त्याच्या जागी काय उरते? एक हलकेपणा, एक मोकळेपणा. बघा, तुमच्या दोन्ही तळ हाताचे संवेदना बघा. जेव्हा तुम्ही नियंत्रण सोडतात तेव्हा तुम्ही जबाबदारी सोडत नाही. तुम्ही फक्त तणाव,
चिंता आणि संघर्ष सोडतात. मनात म्हणायचं आहे, मी सोडून देते, मी हे नियंत्रण सोडून देते, मी सोडून देतो, मी हे खूप दिवसापासून पकडलेलं नियंत्रण सोडून देतो. आता आपल्याला एका महत्वाच्या भागाशी संवाद साधायचा आहे, त्याच्याबरोबर बोलायचं आहे. तो आहे आपला अहंकार, आपला इगो. अहंकार आपल्याला सुरक्षित ठेवतो, पण तोच अहंकार आपल्याला संकुचितही करतो. तो इगो, तो अहंकार तुम्हाला म्हणतो की हे फक्त तूच करू शकतो, हे काम फक्त तूच करू शकतो, दुसरा कोणीही नाही, सर्व काही तुझ्यावर अवलंबून आहे. आता तुमच्या अहंकाराबरोबर तुम्ही संवाद करा, त्याला धन्यवाद द्या, कारण त्याने आजपर्यंत तुमचे रक्षण केले आहे. पण आता तुम्हाला त्यापेक्षा मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे. त्याला सांगा, मी तुझे कौतुक करतो, पण आज मला थोडे विसावले पाहिजे, मला मदत हवी आहे, तू माझ्या मागे येऊ शकतोस, आता मी पुढे जात आहे. हे ऐकून अहंकार शांत होतो, तो लहान होतो आणि तुमच्या अंतरंगात एका कोपऱ्यात बसून विश्रांती घेतो. आता जेव्हा अहंकार शांत झाला आहे, तेव्हा आपल्याला विश्वावर विश्वास ठेवायचा आहे, ह्या युनिवर्सवर, ह्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे. रेकीच्या स्रोतावर विश्वास ठेवायचा आहे, या युनिव्हर्सल हिलिंग एनर्जीवर विश्वास ठेवायचा आहे. कल्पना करा की तुम्ही एका अमाप अफाट प्रेमाने भरलेल्या प्रकाशासमोर उभे आहात. खूप दिव्य प्रकाश. हा प्रकाश म्हणजे युनिवर्स, विश्व, दैव किंवा तुमच्या आकलनानुसार जो कोणी परमेश्वर आहे, एक दिव्य प्रकाशाच्या स्वरूपात. हा प्रकाश तुमच्याबद्दल पूर्ण जाणीव ठेवतो. तो तुमचे सर्व काही जाणतो. गेल्या काही जन्मापासून तुम्हाला ओळखतो आणि तरीही तो तुम्हाला कुठल्याही निर्णयाशिवाय
पूर्ण प्रेमाने स्वीकारतो. तुमच्या सर्व चुका, सर्व पापे, सर्व काही हा प्रकाश अगदी प्रेमाने स्वीकारतो. आता मनात म्हणा, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे की जे होत आहे ते योग्यच आहे. जे सत्य जीवनात होत आहे ते माझ्यासाठी योग्यच होत आहे. मला विश्वास आहे की माझे कल्याणच होणार आहे. मला विश्वास आहे की मी एकटा नाही, एकटी नाही. मी आता शरण जातो, शरण जाते. ही माझी मर्जी. दिव्य परमेश्वरा, मी तुझ्या समोर ठेवतो, तुझ्या समोर ठेवते. शब्द फक्त बोलू नका, तर ते जाणीवपूर्वक भावनेने आणि खोलवर विश्वास ठेवून म्हणा. आता समर्पणची भावना आपण रेकी ऊर्जेकडे वळवूया. तुमच्या हृदयाच्या केंद्रस्थानी लक्ष ठेवा. तिथे एक सुवर्णमय प्रकाशाचा गोळा आहे असे कल्पना करा. हा तुमचा आत्म्याचा प्रकाश आहे. आता कल्पना करा, तुमच्या डोक्यावरून, तुमच्या क्राउन चक्रावरून एक अधिक शक्तिशाली, अमर्याद दैवी प्रकाश तुमच्यावर ओतला जात आहे. ही रेकी ऊर्जा आहे. आपण आता निष्क्रिय होत आहोत. आपण फक्त निरीक्षक आहोत, ऑब्झर्वर आहोत. काहीच करायचं नाही आहे, फक्त निरीक्षण करायचं आहे. या ऊर्जेला सांगा, तुला जिथे जायचं तिथे जा. माझ्या शरीरात जिथे जायचं तिथे जा. ज्या ठिकाणी सर्वात जास्त गरज आहे त्या ठिकाणी जा. जे बदलायचं आहे ते बदल. मी फक्त एक मार्ग आहे, करता तू आहेस. ही ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते. तुमच्या सर्व चक्रांना शुद्ध करत आहे. संतुलित करत आहे. ती तुमच्या मनातील नकारात्मक विचार धुवून टाकत आहे. ती तुमच्या भावनांचे उपचार करत आहे. तुम्ही काहीही करत नाही, फक्त परवानगी देत आहात. पूर्ण शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे संवेदना, सेन्सेशन फील करायचे आहेत.
आता आपण एका खास गोष्टीकडे वळूया. तुमच्या जीवनातील अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल मला आज सरेंडर करायचं आहे, समर्पण करायचं आहे, एक आत्मसमर्पण करायचं आहे? एक आजार, एखादं तुमचं नातं, एखादी भीती, सिलेक्ट करा त्या गोष्टीला. त्या एका गोष्टीचा विचार करा. ती तुमच्या समोर मनात आणा. आता कल्पना करा की तुम्ही ती गोष्ट तुमच्या दोन्ही हातात धरली आहे. ती खूप वजनदार आहे. आता तुमच्या डोक्यावरील क्राउन चक्रावरील त्या हिलिंग एनर्जीकडे, त्या दैवी प्रकाशाकडे पहा आणि तुमचे हात वरती करा. ही गोष्ट त्या प्रकाशाकडे सोपवून म्हणा, हे मी तुला देतो. मला माहित आहे की तू मला यापेक्षा चांगले काही देऊ शकतोस. मी हे सोडून देतो. ही माझी मर्जी, अटॅचमेंट तुला समर्पित करतो, सरेंडर करतो. बघा, तुम्हाला एक विलक्षण हलकेपणा जाणवेल. एक मोठा भार दूर झाल्यासारखं वाटेल. आता ही भावना संपूर्ण शरीरात पसरायची आहे. तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशी, प्रत्येक अणू या रेकी ऊर्जे समोर, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी समोर शरण जातो आहे, अशी कल्पना करा. आणि मनात म्हणा, माझे शरीर शरण जाते. ते आरोग्य, सामर्थ्य आणि सुखासाठी शरण जाते. आरोग्य, सामर्थ्य आणि सुखासाठी शरण जाते. माझे मन शरण जाते. ते शांती, स्पष्टता आणि प्रेमासाठी शरण जाते. माझी आत्मा शरण जाते. पूर्णतेसाठी, एकात्मतेसाठी शरण जाते. तुमचे संपूर्ण अस्तित्व एक खुले हस्त आहे, हात आहे. जे काही मिळेल ते स्वीकारत आहे आणि जे जाते ते सोडून देत आहे. एकदम इझिली, एकदम सहजरित्या. आता शेवटचे काही शक्तिशाली अफर्मेशन्स च्या मनात रुजू द्या. मी सुरक्षित आहे, मी प्रेमामध्ये आहे. सर्व काही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घडत आहे. सर्व काही
योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घडत आहे. मी ह्या विश्वाशी एकरूप आहे. ही ब्रह्मांड माझं मार्गदर्शन करते. आता शेवटची कल्पना, तुम्ही आणि तो दैवी प्रकाश हे एकच आहात असे कल्पना करा. तुम्ही फक्त प्रकाश आहात. तुमचे शरीर प्रकाशाचे बनलेले आहे. तुमचे विचार प्रकाशात विरून गेलेले आहेत. तुम्ही फक्त एक चैतन्यमय प्रकाशमय अस्तित्व आहात. एक चैतन्यमय प्रकाशमय अस्तित्व. याच अवस्थेत, ह्या शरणगतीच्या अवस्थेत, सरेंडरच्या अवस्थेत काही क्षण आपल्याला थांबायचे आहे. आजचे ध्यान संपले आहे. पण लक्षात ठेवा, शरणागती ही एका वेळेची क्रिया नसून ही सतत चालणारी सवय आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा स्वतःला तणावग्रस्त, नियंत्रण गमावलेले वाटेल, तेव्हा तेव्हा फक्त एक श्वास सोडायचा आणि म्हणायचं की ही माझी मर्जी, हे ब्रह्मांड मी तुला सोपवते, हे युनिवर्स मी तुला देते. आणि जसे जसे तुम्ही अधिक शरण जाल, तशी तशी ही युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, हे ब्रह्मांड तुमच्यासाठी अगदी सहजतेने आणि अगदी शक्तिशालीपणे काम करेल. तुमचा दिवस शांत, आनंदी आणि परमेश्वराच्या प्रेमाने भरलेला असो. शांती, शांती, शांती. तुमच्या श्वासाकडे पुन्हा लक्ष द्या. शरीराच्या संवेदनाकडे लक्ष द्या. हळूहळू तुमची चेतना परत येऊ द्या. पण ही सरेंडरची भावना, शरणागतीची भावना, समर्पणची भावना सोडू नका. ही भावना तुमच्या हृदयात घेऊन उठा. हळूहळू परत यायचं आहे. जेव्हा तुम्ही तयार असाल, एक दीर्घ आनंदी श्वास घ्या आणि हळूवार डोळे उघडा. त्याला दोन्ही हात रब करायचे आहे. त्याला थोडा ब्रेक घ्या. व्हिडिओ ऑन करून घ्या. फक्त आपण रेकीला एकदा कॉल करून घेऊया. थोडं व्हायब्रेशन्स तुम्हाला जाणवले तर, कारण मेडिटेशनच्या मध्ये पण आज आपल्याला रेकी समोरच सरेंडर व्हायचं. ओके, चला. मी स्वतःचा आभारी आहे, स्वतःचे आभारी आहे. माता पिता, सर्व गुरु आणि ईश्वराचे आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे रेकी शक्ती प्रवाहित हो. मार्गदर्शन कर, उपचार कर, सुरक्षा कर, सशक्तीकरण कर.
प्रवाहित हो, प्रवाहित हो, प्रवाहित हो. ओके चला. ओके चला, मांडीवर हात ठेवून बसा, तळवे आकाशाकडे. मॉर्निंग सर्वांना. आजच्या आपल्या मेडिटेशन सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा ध्यानाचा विषय आहे सरेंडर, म्हणजेच समर्पण, आत्मसमर्पण. रेकीच्या मार्गावर आपण शिकतो की आपण केवळ एक चॅनल आहे, म्हणजे माध्यम आहे. पण कितीदा आपण खरोखर तसे वागतो? कितीदा आपण आपल्या इच्छा, अपेक्षा, नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांना बाजूला सारून फक्त प्रवाहित होऊ देतो? आपण आज याच सरावावर काम करणार आहोत. हे ध्यान तुम्हाला त्या सर्व संकोच, भीती आणि अहंकारापासून मुक्त करण्यास मदत करेल, जे तुम्हाला पूर्णपणे रेकी ऊर्जेसाठी होऊ देत नाही, किंवा जे रेकी साधक नसतीलही तरीही त्या परमेश्वराशी कनेक्ट होण्यात आपल्याला समस्या निर्माण होतात. तर हा एक सराव आहे जीवनाकडे, ऊर्जेकडे, विश्वाकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग. तर आता आपण सुरुवात करूया. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद, दोन्ही हात मांडीवर, तळवे आकाशाच्या दिशेने रिसिव्हिंग मोडमध्ये, जेणेकरून तुम्ही ही ऊर्जा ग्रहण करू शकाल. आता आपलं लक्ष आपल्या आत केंद्रित करूया. बाह्य जगापासून दूर जाऊन आपल्या अंतरंगाकडे वळायचं आहे. जिथे आपला फोकस जातो तिथेच आपली सर्व एनर्जी जाते. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घ्या, सोडा, एकदम नैसर्गिक पद्धतीने. त्यात कुठलाही बदल करायचा नाही. फक्त निरीक्षण करा, तो कसा नैसर्गिकरित्या आत येतो आणि जातो. श्वास घेताना कल्पना करा की तुम्ही
शुद्ध, प्रकाशमय अशा एनर्जीचा श्वास घेत आहात आणि श्वास सोडत असताना तुमच्या अंगातील सर्व ताण, सर्व चिंता, सर्व अडचणी बाहेर सोडत आहे. प्रत्येक श्वासासह तुम्ही अधिक शांत आणि अधिक स्थिर होत आहात. आता आपण आपल्या शरीराच्या भागांचे निरीक्षण करू. तुमच्या पायाच्या बोटांपासून सुरुवात करायची आहे. तुमचं सगळं लक्ष दोन्ही पायांच्या बोटांकडे आणा. तिथे कुठलाही ताण आहे का चेक करा. असल्यास फक्त त्याला ओळखा. आणि नंतर तो विसर्जित होऊ द्या. तुमच्या पायाच्या तळव्यांकडे लक्ष द्या. तिथे कुठली संवेदना जाणवते आहे. काही त्रास असेल तर जड संवेदना जाणवतील. अथवा ते खूप रिलॅक्सिंग संवेदना जाणवतील. पायाच्या दोन्ही पोटऱ्यांकडे फोकस आणा. बघा, तुमचा फोकस जसा खालून वरती येतो आहे, तुमची संपूर्ण एनर्जी सुद्धा खालून वरती जात आहे. सर्व फोकस दोन्ही पोटऱ्या, दोन्ही पाय, सर्व फोकस दोन्ही गुडघ्यांमध्ये आणा. दोन्ही मांड्या, सर्व स्नायू आरामात आहेत का? खालून वरपर्यंत एक संगती सगळ्या संवेदना फील करायच्या आहेत पूर्ण शरीराच्या. जर काही स्नायूंमध्ये ताण असेल तर त्याला आत सोडून द्यायचं आहे. हे शरीर तुमची साधन आहे. तुमची ऊर्जा प्रसारित करण्याचे माध्यम. त्याला आराम देणे महत्त्वाचे आहे. आता सर्व एनर्जी, फोकस आपल्या ओटीपोटामध्ये आणा. रूट चक्र, स्वादिष्ठान चक्र, संपूर्ण पोटाचा भाग. बघा, पोटामध्ये काही फिलिंग्स आहेत का? कशा संवेदना जाणवतात? जड की हलक्या? संपूर्ण पाठीकडे फोकस आणा. तुमचा संपूर्ण छातीचा भाग,
हृदयाचा भाग, हा हृदयाचा भाग तुमच्या भावनांचा केंद्रबिंदू. तिथे काय चालले आहे? कोणतीही भावना असो, तिला फक्त नोटीस करायचं आहे. दोन्ही खांदे, हात, हात, तुमची मान, संपूर्ण चेहरा, तुमचं हनुवटी, नाक, डोळे, कपाळ आणि शेवटी तुमचे डोके. संपूर्ण शरीर आता तुमच्या लक्षामध्ये आहे. संपूर्ण बॉडी पॉइंट्स तुम्ही नोटीस केलेले आहे. पायाच्या बोटांपासून डोक्याच्या शेंडापर्यंत एक संगती तुम्हाला सर्व संवेदना जाणवत आहेत. तुमचं संपूर्ण शरीर व्हायब्रेट करत आहे. आता संपूर्ण शरीर शांत आहे आणि एनर्जीसाठी खुले आहे. ह्या नवीन ऊर्जेसाठी, रेकी ऊर्जेसाठी खुले आहे. आता आपण सरेंडर म्हणजेच समर्पण, आत्मसमर्पण या शब्दाचा अर्थ शोधू. सामान्यतः समर्पण म्हणजे पराभव, हार, दुर्बलता अशी कल्पना केली जाते. पण आज आपण जे करणार आहोत ते अगदी त्याच्या उलट आहे. रेकीमध्ये समर्पण म्हणजे शक्तिशाली होणे. आपण जे नियंत्रित करू शकत नाही, कंट्रोल करू शकत नाही, ते सोडून देण्याची शहाणपणाची क्रिया म्हणजेच सरेंडर, समर्पण. ही एक जाणीवपूर्वक निवड आहे. एखाद्या नदीचा विचार करा. तुम्ही नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहत असाल आणि पोहत राहिलात तर काय होईल? तुम्ही थकाल, निराश व्हाल आणि शेवटी बाधित होऊन जाल. पण जर तुम्ही त्या प्रवाहाला वाहू दिलं तर नदी तुम्हाला पुढे नेईल. ती तुमच्यासाठी काम करेल. रेकी ऊर्जा ही तीच नदी आहे. आज आपण त्या प्रवाहात वाहू देण्याचा सराव करणार आहोत. कारण रेकीचे वैशिष्ट्य आहे, ती स्वतः ठरवते
तुमच्या हातातून किती ऊर्जा समोरच्या पर्यंत द्यायची, समोरच्याला त्याची किती गरज आहे. आणि जे रेकीचे साधक नसतीलही तरीही ज्या दिवशी तुम्ही सरेंडर करतात परमेश्वरासमोर, त्या क्रिएटर समोर, तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडायला लागतात. आता आपण पहिले पाऊल उचलू, ते म्हणजे नियंत्रण सोडणे. तुमच्या मनात येणाऱ्या त्या सर्व गोष्टींचा विचार करा ज्यावर तुम्हाला नियंत्रण मिळवायचे आहे. आजचे काम, नातेसंबंध, आरोग्य, भविष्य, सर्व गोष्टींचा विचार करा ज्यावर तुम्हाला कंट्रोल ठेवायचा आहे, जीवनामध्ये नियंत्रण ठेवायचे आहे. आता कल्पना करा की तुम्ही तुमच्या हातात दोरा धरला आहे. हा दोरा त्या सर्व गोष्टींशी जोडलेला आहे ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू इच्छितात. बघा, तुम्ही हा दोरा ओढत आहात की त्यामुळे सर्व काही तुमच्या इच्छेनुसार होईल. हा दोरा त्या सर्व गोष्टींशी जोडलेला आहे ज्यावर तुम्ही नियंत्रण ठेवू इच्छितात. तो दोरा तुम्ही ओढत आहात. तुम्हाला वाटत आहे की सर्व माझ्या इच्छेनुसार होईल, सर्व गोष्टीचा कंट्रोल माझ्या हातात आहे, ह्या दोऱ्याच्या हातात आहे. आणि बघा, आता हा दोरा ओढणे खूप वेदनादायक झाले आहे, खूप पेनफुल आहे. बघा, हा दोरा तुमच्या हाताला पूर्ण घासतोय, तुमचा हात जखमी करतो आहे. तुम्हाला एकदम थकल्यासारखे वाटत आहे. आता एक क्षण घ्या आणि एक दीर्घ श्वास घेऊन हा दोरा सोडून द्या. जस्ट रिलीज, जस्ट रिलीज. सोडून द्या हा दोरा, फक्त सोडून द्या. बघा, आता त्याच्या जागी काय उरते? एक हलकेपणा, एक मोकळेपणा. बघा, तुमच्या दोन्ही तळ हाताचे संवेदना बघा. जेव्हा तुम्ही नियंत्रण सोडतात तेव्हा तुम्ही जबाबदारी सोडत नाही. तुम्ही फक्त तणाव, चिंता आणि संघर्ष सोडतात. मनात म्हणायचं आहे, मी सोडून देते, मी हे नियंत्रण सोडून देते, मी सोडून देतो, मी हे खूप दिवसापासून पकडलेलं नियंत्रण सोडून देतो.
आता आपल्याला एका महत्वाच्या भागाशी संवाद साधायचा आहे, त्याच्याबरोबर बोलायचं आहे. तो आहे आपला अहंकार, आपला इगो. अहंकार आपल्याला सुरक्षित ठेवतो, पण तोच अहंकार आपल्याला संकुचितही करतो. तो इगो, तो अहंकार तुम्हाला म्हणतो की हे फक्त तूच करू शकतो, हे काम फक्त तूच करू शकतो, दुसरा कोणीही नाही, सर्व काही तुझ्यावर अवलंबून आहे. आता तुमच्या अहंकाराबरोबर तुम्ही संवाद करा, त्याला धन्यवाद द्या, कारण त्याने आजपर्यंत तुमचे रक्षण केले आहे. पण आता तुम्हाला त्यापेक्षा मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे. त्याला सांगा, मी तुझे कौतुक करतो, पण आज मला थोडे विसावले पाहिजे, मला मदत हवी आहे. तू माझ्या मागे येऊ शकतोस? आता मी पुढे जात आहे. हे ऐकून अहंकार शांत होतो, तो लहान होतो आणि तुमच्या अंतरंगात एका कोपऱ्यात बसून विश्रांती घेतो. आता जेव्हा अहंकार शांत झाला आहे, तेव्हा आपल्याला विश्वावर विश्वास ठेवायचा आहे, ह्या युनिवर्सवर, ह्या ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे. रेकीच्या स्रोतावर विश्वास ठेवायचा आहे, या युनिव्हर्सल हिलिंग एनर्जीवर विश्वास ठेवायचा आहे. कल्पना करा की तुम्ही एका अमाप अफाट प्रेमाने भरलेल्या प्रकाशासमोर उभे आहात. खूप दिव्य प्रकाश. हा प्रकाश म्हणजे युनिवर्स, विश्व, दैव किंवा तुमच्या आकलनानुसार जो कोणी परमेश्वर आहे, एक दिव्य प्रकाशाच्या स्वरूपात. हा प्रकाश तुमच्याबद्दल पूर्ण जाणीव ठेवतो. तो तुमचे सर्व काही जाणतो. गेल्या काही जन्मापासून तुम्हाला ओळखतो आणि तरीही तो तुम्हाला कुठल्याही निर्णयाशिवाय पूर्ण प्रेमाने स्वीकारतो. तुमच्या सर्व चुका, सर्व पापे, सर्व काही हा प्रकाश अगदी प्रेमाने स्वीकारतो. आता मनात म्हणा, मला विश्वास आहे, मला विश्वास आहे की जे होत आहे ते योग्यच आहे.
जे सत्य जीवनात होत आहे ते माझ्यासाठी योग्यच होत आहे. मला विश्वास आहे की माझे कल्याणच होणार आहे. मला विश्वास आहे की मी एकटा नाही, एकटी नाही. मी आता शरण जातो की शरण जाते ही माझी मर्जी. हे दिव्य परमेश्वरा, मी तुझ्या समोर ठेवतो, तुझ्या समोर ठेवते. शब्द फक्त बोलू नका, तर ते जाणीवपूर्वक भावनेने आणि खोलवर विश्वास ठेवून म्हणा. आता ही समर्पणची भावना आपण रेकी ऊर्जेकडे वळवूया. तुमच्या हृदयाच्या केंद्रस्थानी लक्ष ठेवा. तिथे एक सुवर्णमय प्रकाशाचा गोळा आहे असे कल्पना करा. हा तुमचा आत्म्याचा प्रकाश आहे. आता कल्पना करा, तुमच्या डोक्यावरून, तुमच्या क्राउन चक्रावरून एक अधिक शक्तिशाली अमर्याद दैवी प्रकाश तुमच्यावर ओतला जात आहे. ही रेकी ऊर्जा आहे. आपण आता निष्क्रिय होत आहोत. आपण फक्त निरीक्षक आहोत, ऑब्झर्वर आहोत. काहीच करायचं नाही आहे, फक्त निरीक्षण करायचं आहे. या ऊर्जेला सांगा, तुला जिथे जायचं तिथे जा. माझ्या शरीरात जिथे जायचं तिथे जा. ज्या ठिकाणी सर्वात जास्त गरज आहे त्या ठिकाणी जा. जे बदलायचं आहे ते बदल. मी फक्त एक मार्ग आहे, करता तू आहेस. ही ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते. तुमच्या सर्व चक्रांना शुद्ध करत आहे. संतुलित करत आहे. ती तुमच्या मनातील नकारात्मक विचार धुवून टाकत आहे. ती तुमच्या भावनांचे उपचार करत आहे. तुम्ही काहीही करत नाही, फक्त परवानगी देत आहात. संपूर्ण शरीरातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे संवेदना, सेन्सेशन फील करायचे आहेत.
आता आपण एका खास गोष्टीकडे वळूया. तुमच्या जीवनातील अशी कोणती गोष्ट आहे ज्याबद्दल मला आज सरेंडर करायचं आहे, समर्पण करायचं आहे, एक आत्मसमर्पण करायचं आहे? एक आजार, एखादं तुमचं नातं, एखादी भीती, सिलेक्ट करा त्या गोष्टीला. एका गोष्टीचा विचार करा, ती तुमच्या समोर मनात आणा. आता कल्पना करा की तुम्ही ती गोष्ट तुमच्या दोन्ही हातात धरली आहे. ती खूप वजनदार आहे. आता तुमच्या डोक्यावरील क्राउन चक्रावरील त्या हिलिंग एनर्जीकडे, त्या दैवी प्रकाशाकडे पहा आणि तुमचे हात वरती करा. ही गोष्ट त्या प्रकाशाकडे सोपवून म्हणा, हे मी तुला देतो. मला माहित आहे की तू मला यापेक्षा चांगले काही देऊ शकतोस. मी हे सोडून देतो. ही माझी मर्जी, अटॅचमेंट तुला समर्पित करतो, सरेंडर करतो. बघा, तुम्हाला एक विलक्षण हलकेपणा जाणवेल. एक मोठा भार दूर झाल्यासारखं वाटेल. आता ही भावना संपूर्ण शरीरात पसरायची आहे. तुमच्या शरीराच्या प्रत्येक पेशी, प्रत्येक अणू या रेकी ऊर्जेसमोर, युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी समोर शरण जातो आहे, अशी कल्पना करा. आणि मनात म्हणा, माझे शरीर शरण जाते. ते आरोग्य, सामर्थ्य आणि सुखासाठी शरण जाते. आरोग्य, सामर्थ्य आणि सुखासाठी शरण जाते. माझे मन शरण जाते. ते शांती, स्पष्टता आणि प्रेमासाठी शरण जाते. माझे आत्मा शरण जाते. पूर्णतेसाठी, एकात्मतेसाठी शरण जाते. तुमचे संपूर्ण अस्तित्व एक खुले हस्त आहे, हात आहे. जे काही मिळेल ते स्वीकारत आहे आणि जे जाते ते सोडून देत आहे. एकदम इझिली, एकदम सहजरित्या. आता शेवटचे काही शक्तिशाली अफर्मेशन्स च्या मनात रुजू द्या. मी सुरक्षित आहे, मी प्रेमामध्ये आहे. सर्व काही योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी घडत आहे. सर्व काही
योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात घडत आहे. मी ह्या विश्वाशी एकरूप आहे. हे ब्रह्मांड माझं मार्गदर्शन करते. आता शेवटची कल्पना, तुम्ही आणि तो दैवी प्रकाश हे एकच आहात असे कल्पना करा. तुम्ही फक्त प्रकाश आहात. तुमचे शरीर प्रकाशाचे बनलेले आहे. तुमचे विचार प्रकाशात विरून गेलेले आहेत. तुम्ही फक्त एक चैतन्यमय प्रकाशमय अस्तित्व आहात. एक चैतन्यमय प्रकाशमय अस्तित्व. याच अवस्थेत, ह्या शरणगतीच्या अवस्थेत, सरेंडरच्या अवस्थेत काही क्षण आपल्याला थांबायचे आहे. आजचे ध्यान संपले आहे, पण लक्षात ठेवा, शरणागती ही एका वेळेची क्रिया नसून ही सतत चालणारी सवय आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा स्वतःला तणावग्रस्त, नियंत्रण गमावलेले वाटेल, तेव्हा तेव्हा फक्त एक श्वास सोडायचा आणि म्हणायचं की ही माझी मर्जी, हे ब्रह्मांड मी तुला सोपवते, हे युनिवर्स मी तुला देते. आणि जसे जसे तुम्ही अधिक शरण जाल, तशी तशी ही युनिव्हर्सल हिलिंग एनर्जी, ब्रह्मांड तुमच्यासाठी अगदी सहजतेने आणि अगदी शक्तिशालीपणे काम करेल. तुमचा दिवस शांत, आनंदी आणि परमेश्वराच्या प्रेमाने भरलेला असो. शांती, शांती, शांती. तुमच्या श्वासाकडे पुन्हा लक्ष द्या. शरीराच्या संवेदनाकडे लक्ष द्या. हळूहळू तुमची चेतना परत येऊ द्या. पण ही सरेंडरची भावना, शरणागतीची भावना, समर्पणची भावना सोडू नका. ही भावना तुमच्या हृदयात घेऊन उठा. हळूहळू परत यायचं आहे. जेव्हा तुम्ही तयार असाल, एक दीर्घ आनंदी श्वास घ्या आणि हळूवार डोळे उघडा. त्याला दोन्ही हात रब करायचे आहे. त्याला थोडा ब्रेक घ्या.